केंद्र सरकारच्या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात बारामतीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने जन आंदोलन सुरू। बारामतीमध्ये मविआ नेत्यांकडून निषेध। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज जिल्हा आणि मकोका न्यायालयात होणार सुनावणी। सरकारी वकील उज्ज्वल निकम बीडमध्ये दाखल। प्रवासियांसाठी खुशखबर, दिवाळी छटपूजेसाठी पुण्याहून सुरू होणार 300 विशेष गाड्या। लातूर नागपूरसाठी 94 विशेष फेऱ्या निश्चित। भिडे पूल वाहतुकीसाठी बंद। मेट्रोच्या पादचारी पुलाच्या कामासाठी घेण्यात आला निर्णय। 10 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर पर्यंत चालेल हे काम। 1969 मध्ये बांधलेली चैतन्य इमारत जीर्णावस्थेत। जिल्हा न्यायाधीश प्रज्ञा काळे यांच्या बेडरूम मध्ये छताचा स्लॅब कोसळला। टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉला दिंडोशी सत्र न्यायालयाने ठोठावला 100 रुपयाचा दंड। सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर सपना गिलच्या याचिकेवर उत्तर न दिल्याने दंड। काठमांडू येथील विमान बंद ठेवण्याचा कालावधी वाढला। आजची सर्व उड्डाणे संध्याकाळी 6 पर्यंत बंद राहणार। मालेगाव शिक्षक घोटाळा प्रकरणात जिल्हा परिषद शिक्षण विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक। मावळ भागात भात शेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव। कृषी विभागाने शेतकऱ्यांना तात्काळ औषध फवारणी व खत डोसचे मार्गदर्शन। मावळ तालुक्यात विद्यार्थिनीवरून काही विद्यार्थ्यांमध्ये वाद। न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गोळीबार, 3घांना अटक, 1 फरार।